की प्रयोगशाळा सुरक्षा नियम, लॅब सेफ्टी प्रोटोकॉल्स याच्यात इन्क्लूड असलेले PPE याचा फुल फॉर्म म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट। याचा अर्थ असा की वैयक्तिक रसायने उपकरणे। त्याच्यामध्ये आपला म्हणजे लॅबमध्ये यूज करताना आपला केमिकल हँडलिंग करताना हातामध्ये ग्लोव्ज घालावे लागतात आणि सेफ्टी गॉगल्स घालावे लागतात आणि कोट्स, लॅब सेफ्टी कोट यूज करावे लागतात। लॅब कोट म्हणजे लॅबमध्ये आपला केमिकल आपल्या अंगावर न पडायला पाहिजे म्हणून आपल्याला कोट यूज करावे लागतात, कारण केमिकल हँडलिंग करताना। आणि गॉगल्स घालावे लागतात कारण आपल्या डोळ्यांना त्रास व्हायला पाहिजे म्हणजे केमिकलमुळे। आणि शूज घालावे लागतात कारण आपल्या पायावर केमिकल नाही पडायला पाहिजे म्हणून आपल्यासाठी सेफ्टी असते। इनक्लोज शूज आणि ग्लोव्ज म्हणजे आपण केमिकल हँडलिंग करताना आपण हातमोजे घालावे लागतात म्हणजेच ग्लोव्ज घालावे लागतात। आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत आणि ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज। ॲडव्हान्टेज म्हणजे प्रॉपर लेबलिंग करावी लागते कारण आपण ब्लड टेस्ट केल्या की आपल्या प्रॉपर टेस्ट येतात म्हणजे प्रॉपर लेबलिंग करायला पाहिजे। आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे इम्प्रॉपर लेबलिंग म्हणजे आपला ब्लड टेस्ट केला हा चुकीचा येऊ शकतो। आणि केमिकल सेफ्टी त्याच्यामध्ये आपल्याला सावधानीने म्हणजे सुरक्षाने आपल्याला केमिकल्स हाताळावे लागतात। त्याच्यामध्ये आपल्याला अननोन असलेले हजार्ड म्हणजे माहीत नसलेले धोके हे आपल्याला माहीत पाहिजे। आणि त्याच्यात लेबल के त्याच्यामध्ये तोच अर्थ येतो का लेबल के व्यवस्थित प्रॉपर लेबलिंग करायला पाहिजे आणि हातामध्ये ग्लोव्ज घालायला पाहिजे कारण आपल्या हातावर केमिकल न पडायला पाहिजे म्हणून।